पुणे, सोलापूर आणि नगर या तीन जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणलं जाणारं हे उजनी धरण खरं तर 2022 मध्ये याच धरणामध्ये 64 TMC पाणीसाठा होता 13 जुलै रोजी आणि 2023च्या 13 जुलै रोजी हाच पाणीसाठा फक्त उणे 34% आणि आज 13 जुलै रोजी हाच पाणीसाठा उणे 34% आहे। उजनी धरणावरती पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातलं पाणी पुरवठा अवलंबून आहे। 121 TMC पाणी साठ्याची क्षमता असणारं धरण आज मितीला फक्त 45.13 TMC एवढ्याच पाण्यावरती आहे। 2022चा विचार केला तर त्यावेळी या धरणामध्ये 64 TMC पाणीसाठा होता, तो आज 45.13 TMC पाणीसाठा आहे। म्हणजेच जवळपास 20 TMC पाणीसाठा यावर्षी कमी आहे। गेल्या वर्षी देखील उणे 34% एवढंच प्रमाण होतं, यावर्षी देखील उणे 34%च प्रमाण आहे। म्हणजे यावर्षी देखील उजनी धरण भरणार की नाही अशा स्वरूपाची चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे। खरं तर राज्याच्या इतर भागामध्ये सर्वदूर पाऊस पडत असताना उजनी धरणामध्ये मात्र पावसाचं पाणी पोचलेलं नाही आणि उजनी धरण हे राज्यातलं आणखी एकमेव धरण आहे की ज्या धरणामध्ये स्वतःचं पाणलोट क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर हे धरण भरेल। हे धरण वरच्या धरणसाठ्याच्या पाणीसाठ्यावरती अवलंबून असतं। वरची धरणं भरली म्हणजे पुणे भागातली धरणं भरली की त्याचा उरलेला पाणीसाठा फ्लो हा भीमा नदी वाटे उजनीत येतो आणि मग उजनी धरण भरतं, असा हा या उजनी धरणाचा इतिहास आहे। परंतु सध्या मात्र वरच्या भागात पाऊस पडलेला असूनही उजनी धरणात पाणी आलेलं नाही। 3 दिवसापर्यंत 4 दिवसापर्यंत या उजनीमध्ये पाणीसाठा येत होता। आता ही पाण्याचं प्रमाण फक्त 148 क्युसेक्स आहे की जे 2-3 दिवसापूर्वी 8000 क्युसेक्स पर्यंत येत होतं, पण तोही पाणीसाठा आता बंद झाला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे। कारण उजनीमध्ये गेल्या वर्षी देखील पाणीसाठा कमी होता, त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात शेतकऱ्यांचं हाल झाले आणि त्याच पार्श्वभूमीवर आता देखील असंच होतंय का काय अशी शेतकऱ्यांमध्ये भीती आहे। खरं तर उजनी हे भरणं कारण बारामती सारख्या अनेक MIDC औद्योगिक वसाहती या पाण्यावरती अवलंबून आहेत। सोलापूर शहराचा पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहे आणि त्यामुळेच पाणी जर या ठिकाणी या वर्षी देखील भरलं नाही तर उजनी धरणामध्ये गेल्या वर्षी सारखीच दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ शकते अशी शेतकऱ्यांना भीती आहे। त्यामुळेच हा पाणीसाठा या उजनी धरणामध्ये यावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। 2022 सारखंच पुन्हा हा पाणीसाठा येईल का अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे।